हरि ओम. आज शुक्रवार 22 मे 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. ते आपल्याला सांगतात, गुरुवर अत्यंत श्रद्धा ठेवावी. ऐकूया. कुस्त्या खेळून झगडून शरीर बळ वाढतं, अवघड उदाहरणं सोडवून बुद्धिबळ वाढतं. तसंच आलेल्या परिस्थितीला तोंड देऊन समाधानाने राहण्याने आत्मिक बळ वाढतं. आत्मिक बळ वाढणं म्हणजे देहबुद्धी कमी होणं, आणि ते करण्याकरताच परमेश्वर संकट धाडत असतो. पण तुम्ही त्यांना भीता, याला काय म्हणावं? आणि मग अशा स्थितीत संकट परत घेणं म्हणजे तुमचे अनहित करणे होय. त्याला तुमचं हित कशात आहे हे उत्तम कळतं. भोग समाधानाने भोगण्यात पुरुषार्थ आहे. दुखणं आलं असं औषध घ्यावं, पण औषधात गुण तरी परमात्म्यानेच ठेवला ना. औषधाने तरी गुण हमखास येतोच असं थोडंच आहे. एकाला येतो एकाला नाही. ज्याचे ज्यात हित असेल तसे तो परमात्मा करतो, हे लक्षात ठेवा. तुम्ही एकच करा, परमात्म्याला शरण जाऊन हा भोग भोगण्याची मला ताकद दे, समाधान भंगू देऊ नकोस, तुझं सतत स्मरण व्हावं असं मागावं. दुखणं भोगायचं आहे तर ते समाधानाने का नाही भोगू? प्रारब्धाचं आहे. तुमच्या डोक्यावर ओझ कर्ज तेवढ्या प्रमाणात कमी नाही का होणार? दुखणं आलं असता त्याची उपेक्षाच करावी, म्हणजे आपोआप ते कमी होईल. मी म्हणजे अमुक एक, अशी आपल्याला अस्तित्वाविषयी जशी खात्री असते तशी देव आहे अशी खात्री पाहिजे. आपले सद्गुरू देवच आहेत अशी आपली खात्री झाली म्हणजे आपला सद्गुरूंच्या ठिकाणी भाव आहे असं म्हणता येईल. माझी सेवा तुम्ही जी करता ते तुम्ही आपल्या देहबुद्धीची केली. तुम्हाला जे पसंत आहे तसं तुम्ही केलं. वास्तविक मी सेवा म्हणजे मला जे आवडतं ते करणं, माझ्या आज्ञेत राहणं, नामस्मरण करणं, सर्वाभूती भगवत भाव ठेवून कुणाचं मन न दुखवणं, परमात्मा सर्व करतो अशी भावना ठेवणं. माझ्या सांगण्याचा परिणाम न होण्याची दोन कारणच. एक कारण असं असेल की तुमच्या मनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची शक्तीच माझ्यामध्ये नसेल, किंवा दुसरं कारण असं की तुम्ही अभ्यास करीत नसाल. पण परमार्थात एकदम फरक होणं बरं नव्हे. समजा एखाद्याला आज 105 ताप आहे आणि तो एकदम 95 झाला तर ते बरं नाही. तसंच मनुष्य आज रागीट आणि उद्या एकदम शांत झाला तसंही बरं नाही. आपल्यामध्ये हळूहळू परिवर्तन व्हावं आणि ते विवेकाने घडवून आणावं. भजन पूजन नामस्मरण इत्यादी आपण जे करतो ना, ते आपल्या मनापर्यंत पोचलं पाहिजे, तरच त्याचा योग्य तो परिणाम लवकर दिसू लागेल. हरिओम. हरिओम तत्सत.